हॅलो गाइस, जय महाराष्ट्र। मी पूनम भोसले माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। तर आज आहे 31 डिसेंबर आणि सगळ्यांच्याच घरी पार्टी असणार आहे, कोणी बाहेर जाऊन करणार आहे किंवा घरात करणार आहे। आणि आज बनवणार आहे मी मटण आणि मस्त गावरान पद्धतीने बनवणार आहे, एकदम सिंपल, काही जास्त वस्तू नाही घालणार मटेरियल त्यामध्ये आणि मस्त बनवणार आहे। चला, आणि मटण खायला भारी वाटतं आणि मटण कसं झालं मला लास्ट नक्की सांगा, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। आणि खूप सिंपल पद्धतीने बनवते, जे की गावरान आता गावाकडचे लोक सुद्धा जास्त मटेरियल टाकतात, पण थोड्याच मटेरियल मध्ये एकदम मस्त टेस्टी अशी भाजी बनवणार आहे। हा व्हिडिओ कंटिन्यू करा, जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब पण करायला विसरू नका। चला तर बनवायला घेते। आणि हे आहे मटण, अर्धा किलो आहे आणि आता हे मस्त वॉश करून घेणार आहे। चला, आणि आता मटण पण वॉश करून घेतले आणि हे तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यानंतर हे खोबरं आहे, यामध्ये आहे टाकलाय खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं आणि एकत्र सगळं मिक्स करून बारीक करून घेतले, हे तुम्ही बघू शकता। आणि आता मटण शिजायला टाकणार आहे आणि बघा कशी शिजायला टाकते। आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हळद आणि मीठ टाकले चवीनुसार आणि मस्त एकत्र एकजीव करून घेणार आहे। सगळं हळद आणि मीठ सगळ्या मटणला लागलं पाहिजे असं। चला आता मी मिक्स करून घेते आणि हे एकजीव करून घेतलेलं आहे, आता शिजायला टाकणार आहे। आणि आता कुकर ठेवलेला आहे, कुकर मध्ये शिजायला टाकणार आहे, कारण कुकर मध्ये मटण लवकर शिजतं, कारण असं टोपामध्ये मटण शिजत नाही, त्यामुळे शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे आणि मग नंतर रसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते, कुकर तापून झालेला आहे आणि हे तेल पण तापून झाले। आता हे खोबरं टाकून घेणार आहे मी, जरा तेल जरा जास्त तापले कडक आणि मस्त हलवून घेऊया थोडंसं, तेलामध्ये चांगलं हे बसलं पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये टाकलंय खोबरं, जिरं, कोथिंबीर, लसूण, त्यामुळे जास्त तेलामध्ये चांगला तडका बसतो। हे गरम पण आहे आणि बघू शकता खोबरं तेल तापल्यामुळे खोबरं पण लगेच भाजले लालसर असं। तर आता तुम्ही मगाशी बघितलंच की लाईट गेलती, तर त्यामुळे मी काय केलं, नंतर कुकर मध्ये लगेच मटण टाकलं आणि उकडायला ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकलं नव्हतं, तेलामध्ये 1-2-3 शिट्ट्या होऊ दिल्यात। आणि आता बघूया आपण ओपन करून, थोडीशी खूप भारी येतोय। आता थोडंसं हलवून घेते, थोडंसं कच्चं आहे त्यामुळे आता थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि मग परत हे करायला ठेवणार आहे। आणि हे टोपण लावून घेतले आणि ह्याच्यामध्ये खोबरं, जिरं, लसूण वगैरे कोथिंबीर टाकले ना आणि त्याच्यामध्ये शिजले, त्यामुळे खोबऱ्याच्या रसामध्ये वगैरे खूप छान टेस्टी होते। आणि असं जरी मिठातलं खाल्लं तरी खूप छान लागते आणि त्या रस्सा पण त्याचा खूप छान लागतोय। आणि आता 2 शिट्ट्या होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण रस्सा बनवूया। तर चला, आता शिट्ट्या पण झाल्यात, मी मगाशी तुम्हाला बोलले होते की 2 शिट्ट्या, पण मी अजून 1-2 शिट्ट्या एक्स्ट्रा काढून घेतल्या, जेणेकरून मटण चांगलं शिजलं जाईल। आणि आता आपण बघूया शिजले का, शिजल्यावानी तर वाटतंय मस्त। आणि हे बघू शकता मटण शिजलंय। आता मी मिठातलं थोडंसं काढून घेणार आहे खायला आणि मग भाजी टाकणार आहे। पहिला मिठातलं काढून घेते प्लेट मध्ये, खूप छान शिजले, तोंडाला पाणी सुटलंय मस्त असं। आणि मिठातलं खोबरं वगैरे टाकलंय ना, त्याच्यामुळे खूप छान लागतं। आता हे साईडला काढून ठेवते आणि आधी भाजी बनवायला घेऊया। रस्सा बनवायला घेणार आहे आणि हे टोमॅटोची पेस्ट करून घेतले, हे तुम्ही बघू शकता। आणि ह्याच्यामध्ये टोप घेतलाय, टोपामध्ये तेल टाकले, तेल आता गरम पण झालेले आणि थोडंसं भाजल, कारण तेल जास्त गरम झालेलं आहे। आणि टोमॅटो टाकून घेतलेले, आता हे थोडंसं मोठ्या गॅस मोठा करून थोडंसं जास्त चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे, जेणेकरून टोमॅटो असं पूर्ण ह्याची पेस्ट आहे ना ती लाल झाली पाहिजे।
तर तोपर्यंत मी भाजून घेते। आणि हे टोमॅटोची पेस्ट पण भाजली गेली आहे चांगली मस्त। आणि ह्याच्यामध्ये मी मसाला टाकणार आहे आणि हे आहे गावरान मसाला आणि वरती थोडासा एव्हरेस्ट मसाला म्हणजे मटन मसाला टाकलेला आहे। आणि हे मसाला टाकून घेते मी आणि थोडंसं अजून थोडंसं 1-2-3 मिनिटं हलवून घ्यायचं चांगलं, जेणेकरून मसाला पण व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। त्यामुळे 2-3 मिनिटं अजून वेट करूया। आणि हे बघू शकता किती छान असा लाल असं एकदम लाल असं म्हणजे कलर आलाय मस्त, मसाला वगैरे हे झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी शिजलेलं मटण टाकून घेणार आहे, ते बघू शकता तुम्ही। आणि किती छान असं मटण शिजलंय आणि मस्त मिठामध्ये शिजलंय, त्यामुळे खूप छान असं टेस्ट पण येते। किती छान असं झाले तुम्ही बघू शकता मटण। आणि आता मी राहिलेलं ते पण पाणी टाकून घेणार आहे, हे बघू शकता पाणी। हे जे ग्रीन ग्रीन का दिसतं ते ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकलं होतं। आणि ह्याच्यामध्ये अजून गरम पाणी केलेलं थोडंसं वाढवणार आहे। पाणी पण टाकून घेतलेलं आहे वरती तुम्ही बघू शकता, ते टाकून घेणार आहे। आणि बघू शकता रस्सा किती छान असा दिसतोय तरी आलेली। आणि आता उकळी पण फुटले, मी आता गॅस पण बंद करणार आहे। आणि डंटण आहे आपला गावरान झणझणीत रस्सा, बघू शकता तुम्ही किती मस्त असं झालेलं आहे। आणि आता तोपर्यंत मी मिठातलं खाऊन घेते, मिठातला आस्वाद घेऊया चला। आणि तुम्ही बघितलं रस्सा पण तयार झालाय आणि मिठातलं मटण जे मी काढून ठेवलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं पण, ते आता मी खाणार आहे। आणि हे बघू शकता किती छान असं मिठातलं मटण आहे आणि आता मी खाणार आहे। एक नंबर होतं, कारण मिठातलं मटण जेव्हा लागतं ना आपण नॉर्मल नमक आणि हळद टाकून करतो ना, ते टेस्टी नाही लागत। तुम्ही एकदा ट्राय करा, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं। तर त्यामध्ये लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि जिरं एकत्र मिक्स बारीक करायचं आणि मटण शिजतानाच टाकायचं, खूप भारी टेस्टी लागतं। कारण खोबऱ्यातलं जिऱ्यातलं जे पाणी असतं, जी चव असती ती सगळी मटणामध्ये उतरते। आणि हे बघा ना किती भारी दिसते। आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा अशी रेसिपी, कारण खूप सोप्या ह्याच्यामध्ये होती, म्हणजे कमीत कमी मटेरियल मध्ये तयार होती ही आणि खूप टेस्टी लागते। असं नाही की जास्त मटेरियल टाकलं की मटण चांगलं लागत नाही, चिकन चांगलं लागत नाही। तुम्ही असं नक्की ट्राय करा। आणि आज आहे 31 डिसेंबर, आजच व्हिडिओ शूट केला, आजच मी अपलोड करते। जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा आता नवीन इयर येणार आहे उद्यापासून, तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर माझ्या युट्यूब फॅमिलीला। सगळ्यांनी मटण खायला या आणि आज ऑफकोर्स सगळ्यांच्या घरी आज मटण असणार आहे किंवा पार्टी करायला जाणार आहेत। तर चला नंतर एकदा भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।